नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रात आत्ताच्या घडीला अर्थात या महिन्यात फेब्रुवारी 2022 या महिन्यामध्ये जी राजकीय परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर आली आहे ती अत्यंत तप्त स्वरूपातली आहे. तसं पाहायला गेलं तर 29 नोव्हेंबर 2019 ला महाराष्ट्रामध्ये अधिकृतरित्या सत्तांतर झालं. मवियाची सत्ता आली आणि त्या दिवसापासून आज तागायत तरी हे सरकार स्थिर आहे असं सांगण्याच्यासाठी एकही दिवसाची संधी सत्ताधाऱ्यांनी गमावली नाही. दुसऱ्या बाजूला या सरकारच्या समोर प्रबळ विरोधक या नात्यानं भारतीय जनता पार्टीनं सुद्धा नवी नवी आव्हानं उभी केलीच. मात्र आता ज्या पद्धतीनं विरोधक आणि सत्ताधारी अर्थात मविया विरुद्ध भाजप हा संघर्ष गेले 2 ते 2.5 वर्ष सुरू आहे तो एका विशिष्ट टिपेला जाऊन पोहोचलाय की काय असा प्रश्न पडावा. या निमित्तानं दोन्हीही पक्ष एकमेकांवर टोकाचे आरोप करताना दिसतात आणि या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या आता आरोप ज्यांच्यावर होत आहेत त्यांच्या पलीकडेही जाऊन पोहोचलेल्या आहेत. सर्वसाधारणपणे राजकारणात आणि त्याचबरोबर गुन्हेगारी जगतामध्ये सुद्धा हा नियम पाळला जातो की कोणीही कोणाच्याही कुटुंबाला लक्ष्य करायचं नाही. जे काही असेल ते आपापसात. मात्र आत्ताच्या घडीला सुरू झालेल्या शब्दबाणांमध्ये हा नियम पाळला जातोय का आणि या प्रकारच्याच भूमिकेमुळे वातावरण प्रचंड गरम झालेलं आहे का? महाराष्ट्रातल्या जनतेला या सगळ्या आरोप प्रत्यारोपांची कितपत काळजी वाटतेय, कितपत शिसारी आली आहे आणि कितपत कंटाळा आलाय याही पलीकडे जाऊन आणखीन एका गोष्टीचा वेध घेणं गरजेचं आहे की 10 मार्चच्या नंतर अर्थात 10 मार्चला 5 विधानसभा राज्यांच्या निवडणुकीच्या मतमोजणीचा निकाल आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रात खरंच काही घडणार आहे का की ही सुद्धा एक नवी घोषणाच ठरेल. आज लक्षवेधीत या निमित्तानं विविध मुद्द्यांची चर्चा. राज्यात राजकीय संघर्ष शिगेला पोहोचलाय का? या चर्चेसाठी आपल्यासोबत सहभागी झालेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत राजकीय विश्लेषक या नात्यानं 2 मंडळी आहेत. एक संजयजी ठाकूर आहेत, आपल्यासोबत जयंतराव माइंडकर आहेत, त्याचबरोबर शिवसेनेचे प्रवक्ता, मुख्यमंत्र्यांचे कृषी सल्लागार आणि वसंतराव नाईक स्वावलंबी मिशनचे पदाधिकारी राज्यमंत्री दर्जा प्राप्त किशोर तिवारी आपल्यासोबत आहेत आणि आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे आमदार सिद्धार्थजी शिरोळे आहेत. सर्व मान्यवरांचं चर्चेमध्ये स्वागत. माझा पहिला प्रश्न संजय ठाकूर यांना असणार आहे. संजयजी, जे शीर्षक आहे तोच आपल्यासाठीचा प्रश्न मी उपस्थित करतो. राज्यात राजकीय संघर्ष टिपेला गेलाय का यानंतरही अजून काही होणं बाकी आहे? संजयजी, माईक बंद आहे. आपला माईक बंद आहे. आपल्याला माईक सुरू करायचा आहे. सॉरी, ये तो देखिए बहुत दिनों से चल ही रहा है और ये बहुत दुर्भाग्यपूर्ण स्थिति है जी. इतनी दुर्भाग्यपूर्ण स्थिति इसके पहले कभी महाराष्ट्र ने देखी नहीं थी. एक तरफ सत्ता पक्ष के लोग, विपक्ष तो आक्रामक होगा ही, लेकिन सत्ता पक्ष के लोगों ने जिस तरह से संजय राउत का इस्तेमाल किया है, अब समझ में नहीं आता है कि इस गठबंधन के जो पार्टियां हैं उसमें से स्वयं शिवसेना संजय राउत जी का इस्तेमाल कर रही है या कोई और पार्टी संजय राउत जी का इस्तेमाल कर रही है. फिर उनको ये सबूत देना पड़ रहा है कि शिवसेना मेरे साथ है, इसलिए शिवसेना भवन में आके उनका उस दिन का जो प्रेस कॉन्फ्रेंस करना, और शिवसेना भवन में भी कोई बड़ा शिवसेना का, क्योंकि शिवसेना के सारे बड़े नेता यहीं उपस्थित होते हैं मुंबई में, और कोई उस दिन उपस्थित था नहीं. ऊपर से झूठ बोल जाना, जिस व्यक्ति को मैं जानता नहीं बोल दिया, उस व्यक्ति ने सारी सोशल मीडिया पे 25 लाख रुपए का ट्रांजैक्शन दिखा देना कि 25 लाख रुपए अपने नाम पे लिए हैं, सामना के नाम पे भी नहीं लिए हैं. तो इस तरह की लड़ाई में अगर आपके किसी से संबंध है तो उसको छुपाइए मत, उसके बारे में झूठ मत बोलिए. सत्ता के लिए तो संघर्ष होता ही है. जो विपक्ष में है वो इसके पहले सत्ता में थे. सत्ता पक्ष के लोगों की स्थिति को कमजोर देखते हुए
विपक्ष निश्चित तौर पे ये कोशिश करेगा कि किसी तरह से ये तो हकीकत है ना कि इस समय महाराष्ट्र में न तो लॉ एंड ऑर्डर की परिस्थिति ठीक है, ना ही कोई ऐसा काम नहीं है जिसमें आरोप न लग रहे हो। पुलिस विभाग का जिस तरह से क्षय हुआ है वो देख के शर्मनाक लगता है। इतनी महान मुंबई पुलिस जिसके पूरे विश्व में चर्चे किए जाते हो, अगर वहां पे भी कमिश्नर रैंक तक के अधिकारियों को इस तरह से, और जो सारे प्रकरण आए हैं ये सारा प्रकरण दुर्भाग्यपूर्ण है। और सत्ता के विपक्ष तो हमला करेगा, जिम्मेदारी किसकी ज्यादा बनती है? जो सत्ता पक्ष में बैठे हुए लोग हैं, और सत्ता पक्ष में भी बैठे हुए बड़े से बड़े महारथी हैं, कोई नौसिखिए लोग नहीं हैं जी। तो ये उन लोगों की जिम्मेदारी बनती है कि इस तरह की परिस्थिती महाराष्ट्र के सामने निर्माण ना होने दे। बिलकुल। पटकन पुढचा मुद्दा घेऊन जातो किशोर तिवारी ना। किशोर तिवारी थोड्याशा वेळानं जोडले गेले त्यामुळे मला हे विचारावं लागतंय, किशोरजी आवाज नीट आपल्यापर्यंत येतोय आणि आधी जे बोललं गेलं ते आपण ऐकलेलं आहे का? नाही, मी आता मला वाटतं श्रीनारायण तिवारी बोलत होते नाही, का? संजय ठाकूर बोलतायत। संजयजी ठाकूर यांनी दोन प्रमुख मुद्दे मांडले। त्या दोन प्रमुख मुद्द्यांमधला एक पहिला मुद्दा तर असा आहे की जी स्थिती आता महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे ती अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे। आणि दुसरा मुद्दा त्यांनी कळीचा मुद्दा असा मांडला की संजय राऊतांचा वापर होतोय। संजय राऊतांचा वापर नक्की करतोय कोण, हा तुमच्यासाठीचा प्रश्न किशोरजी। हे बघा, प्रसाद, परिस्थिती महाराष्ट्रात दुर्भाग्यपूर्ण आहे आणि संजय ठाकूर यांनी त्याचं खापर आमच्यावर फोडलं। बघा, जेव्हापासून युती तुटली तेव्हापासून असं संबंध निर्माण झाले की आम्ही सगळे भ्रष्ट झालो। आम्ही भ्रष्टाचाराचे विक्रम करत आहोत। आणि मला एक सांगा तुम्ही, 100 कोटीचा आरोप आणि नंतर आता ते ज्या प्रकारे आरोप लावतात आपले किरीट सोमय्या, त्यांच्या आरोप लावण्याची पद्धत बघा। आणि याच्यामुळे काय झालं की महाराष्ट्रामध्ये, मी फार विचारपूर्वक बोलत आहोत, संजयजी माझ्याशी, सिद्धार्थ सुद्धा याच्याशी हे करेल की मागील 30 वर्षात यांची एक भाजप आणि शिवसेनेची एक वोट बँक आहे आणि त्या वोट बँक मध्ये असला प्रकार होणे हे सगळ्यांनाच घातक आहे। आता हे करत आहेत आणि ते करत आहे याच्या बोलण्यात मी काही नाही आहे, लेकिन एक संजय किशोरजी एका गोष्टीचं उत्तर मग आणखीन द्या, संजय राऊतांचा वापर होतोय का आणि तो पक्षाकडून होतोय का? अरे संजय राऊत हे तर आता ते महाविकास आघाडीचे घडवणारे आहेत, तर संजय राऊत हे स्वतःच आहे ना इतके हुशार आहे की त्यांचा वापर काय करतील। पण संजय राऊत यांनी भाजपला बॅकफूटवर टाकलं, कारण भाजप भ्रष्टाचाराचे आरोप करत होते। पण संजय राऊतांनी आता जे प्रकार काढले आहेत आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी तर मला पहिलेपासून माहित होत्या। आता संशय कदाचित उद्या तुमच्यावरच यायचा की किशोर तिवारींनी इनपुट दिलं का काय संजय राऊतांना? नाही नाही नाही, कसं आहे, महापोर्टल जेव्हा सरकार आलं ना तर प्रसाद खाते काय झालं की पहिले सुप्रिया सुळेंनी म्हटलं की पोर्टलचं सगळं भ्रष्टाचार काढाले, परंतु मी एक सविस्तर मागणी केली की महापोर्टलमध्ये हे अमोल काळे वगैरे जे आहेत ना, हे आमच्या मुंबईचे नागपूरच्या त्रिकोणी पार्कचे लोक आहे, हे कधी व्यावसायिक वगैरे नव्हते, पण अचानक व्यावसायिक झाले। मग मुंबई क्रिकेट बोर्डचा तो व्हाईस प्रेसिडेंट होतो आणि कसं होतं की सर्वात भयंकर म्हणजे वर्षावरून महापोर्टलचं ऑपरेशन होत होतं, याचे पुरावे आहे। आणि मी तर आणि हे सगळे पुरावे तुमच्याकडे खूप पूर्वीपासून होते। एक संजय ठाकूर यांचं मत यावर घेऊ आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आपल्या मुद्द्यांना उत्तर देतील। जी संजयजी, प्रश्न दुसरा होता किशोर तिवारीजी ना, ठीक आहे, ते लोक सोबत होते, काय करत होते काय नाही करत होते, आता सध्याच्या सरकारमध्ये पोलिसांची काय परिस्थिती आहे, यांची काय परिस्थिती, गोष्ट वेगळी आहे। माझा प्रश्न असा आहे की संजय राऊत ही आघाडी घडवणारे का बोलून गेले की मी मोहित कंबोजला ओळखत नाही, आणि मोहित कंबोजनं ट्विटरवर लगेच टाकलं की माझा घरी येऊन गेले, माझ्याशी 25 लाख रुपये घेऊन गेले, स्वतःच्या नावावर घेऊन गेले आणि माझे पैसे कधी देणार? तर भ्रष्टाचारी कोण सिद्ध होतो याच्यामध्ये? किशोरजी आपल्याला प्रश्न आहे, आपल्याकडून उत्तर अपेक्षित करतो। हे बघा,
राजकारणात आरोप प्रत्यारोप करत असताना असं सगळं नाही चालते. अहो किशोर मात्र किशोर तिवारी, अहो आरोप प्रत्यारोप कसले? 25 लाख दिल्याचे पुरावे पण समोर आले ना. हो हे बघा, मोहित कंपोज हे वादग्रस्त गृहस्थ नाही असतील. एक मिनिट संजय ठाकूर, मी बोलून घेतो की मोहित कंपोज आणि हे सगळे लोक वादग्रस्त लोक आहे. हे लोक काय की राजकारणात दुकानदारी करणारे लोक आहेत आणि याच्यामुळे अरे पण त्यांनी ज्यांनी एक पैसे म्हटलं घेतले की ते दुकानदारी नाही करत आहेत आणि ज्यांनी दिले ते दुकानदारी करतायत. हे बघा, पैसे सामना घेतले संजय वृत्तपत्रासाठी राऊतांनी 25 लाख रुपये, त्याच्या साक्ष आहे मोहितांकडे. एक मिनिट, तुम्ही यांना एकदम भाजपच्या प्रवक्त्यासारखं बोलू नका. मी बोलतो ना तुम्हाला. अरे हा हा काय त्यांनी- मुद्दा झाला किशोरजी? हा काय मुद्दा झाला? त्यांनी त्यांचं निरीक्षण मांडलं, त्यांनी त्यांचं निरीक्षण मांडलं मला किशोरजी. बोलू द्या, मला माझी गोष्ट बोलू द्या. मला बोलू द्या ना माझं. नाही संजय ठाकूरजी, मी तुमचा खूप आदर करतो, मला बोलू द्या. सामनासाठी घेतलेले पैसे आहे, वृत्तपत्र चालवण्यासाठी कोणी पैसे दिले असतील तर हा कंपोज हा अहो, पहिलेपासून मग प्रबोधन गुन्हेगार आहे प्रकाशन आहे असं ना मला त्या. वाटते. प्रबोधन प्रकाशनच्या नावाने नाही आलेत पैसे. नाही आहे. आणि भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांची पैसे घेता का तुम्ही? मग ज्यांच्यावर आरोप लावता भ्रष्टाचार करत आहे त्यांच्याकडनं पैसे घेता तुम्ही वृत्तपत्र चालवायला? हो किशोर तिवारीजी. नाही हे बघा, मी तुम्हाला बोलतो की हमाम में सम या टॅगवरच हे सगळं सुरू आहे. की किशोरजी, अहो किशोरजी, तुम्ही विरोधकांना नागडे म्हणता स्वतः पण नागडे आहात हे मान्य करायला लागलात का काय? अहो असं कसं? ही कुठली म्हण वापरताय तुम्ही? म्हण चुकली किशोरजी आज. अरे नाही, ऐकून घ्या ना, हा संजय राऊताचा हॅशटॅग आहे, हमाम में तुम्ही आम्हाला भ्रष्टाचारी म्हणता, तर तुम्ही किती केलं हे बघा ना. हे बघा, समृद्धी मार्ग आणि महामेट्रो हा यांना जेलात टाकणारा प्रकल्प आहे. हा समृद्धी मार्गी टाकणार आहे. आणि आता महापोर्टल मध्ये डेप्युटी कलेक्टर रँकच्या नियुक्त्या झाल्या, त्याच्यामध्ये टेंडर मॅनेज व्हायचे, त्याच्यात रेट लीक व्हायचे. हे सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहित आहे. सिद्धार्थलाही बारीक मध्ये विचारलं तर एक मुद्दा पटकन नेऊ द्यात पुढे. किशोरजी, वेळेच्या मर्यादेतही आपल्याला चर्चा पुढे न्यायची आहे. सिद्धार्थ शिरोळे, मी आपल्याला पटकन संधी देतो आणि या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून अपेक्षित करतो की गेल्या सरकारमध्ये एवढा सगळा भ्रष्टाचार झाला असं शिवसेना आता सांगतेय. किशोर तिवारींकडे त्याचे खूप सारे तपशील होते. गंमत त्यातली अशी आहे की सिद्धार्थजी, की हे तर सहभागी होते गेल्या सरकारमध्ये. नाही, मुळामध्ये आपण एक समजून घेतलं पाहिजे की किरीट सोमय्यांचं वय एकदा 68, संजय राऊत 60 वर्षाचे. आता मूळ मुद्दा आहे की त्यांची भाषा बघा तुम्ही. दलाल. एक मिनिट सिद्धार्थजी, कृपया ते शब्द आमच्या चॅनलवर वापरू नका. बघा ना, आता असे शब्द दलाल, हरामखोर. मला एक सांगा, समजा एखादा आरोप आपण करतोय आणि ज्याची आपल्याकडे पूर्ण पुरावे, मग आपण एवढं अस्वस्थ का? दुसऱ्याला एवढ्या शिव्या का? समोर तुम्ही किरीट सोमय्यांची इंटरव्ह्यू बघा, कधीही त्यांना सांगितलं की अशा प्रकारे त्यांनी त्यांचं म्हणलं की मी माझी बाजू मांडली. ह्याचा सिद्धार्थ विचारू का? एकच मिनिट सिद्धार्थ मला हा उत्तर दे. याला जेलात टाकतो, त्याला जेलात टाकतो, ही रूम चिनेट करा, बाप पुत्र 19 बंगले. अरे सिद्धार्थ किरीट सोमय्या, नारायण राणे भाजपला घेऊन डुबणार, याच्यावर तू पहिले सहमती दाखव. काय म्हणतो किशोर? आणि हा कंपोज आहे ना, देवेंद्रला घेऊन डुबेल. अस्वस्थता कसली संजय राऊतांची? अहो, साधा मीडियाने प्रश्न विचारले त्याची उत्तर पण द्यायची. त्यांच्या मुलीच्या लग्नाचा पोस्टमॉर्टम करायला निघाले. काय सुरू आहे हो? अरे नकवाला, हे वाला, ते वाला, मला नाही आवडलं. तुम्ही बोलला, मी बोललो का किशोरजी? मग मला नाही, तू फक्त हसत होता. मला माहिती आहे, तू फक्त हसत होता. अहो, बोलून तर द्या मला, माझं ऐकून तर घ्या, मग नंतर तुमचं ऐकू ना. मी माझं म्हणणं काय आहे की ज्या पद्धतीने एखादा व्यक्ती समजा कॉन्फिडंट असेल तर त्याला काळजी करायचं कारणच नाहीये. त्यांनी त्याची बाजू मांडायची आणि पुरावे द्यायचे आणि समोर मीडियाच्या असं कॉन्फिडेंटली जायला पाहिजे. प्रत्येक प्रेस कॉन्फरन्सला संजय राऊतांची जी बॉडी लँग्वेज आहे ती आत्म चिडकी आहे. का चिडकी? काय एवढं भडकलेत? कशासाठी अस्वस्थ? त्यांची मीडिया स्पेस कदाचित किरीट सोमय्यांनी ऑक्युपाय केली म्हणून अस्वस्थ आहेत का? काय झालं असं? त्यांच्याकडे पुरावे योग्य नाहीत, काहीतरी बोललं पाहिजे, त्यांचं काहीतरी खरं बाहेर निघालं तर माणूस एवढा बावचळतो. ज्याने काही केलंच नाही त्याला कशाला घाबरायची गरज आहे?
तर मला ठीक आहे. असं वाटतंय की संजय राऊतांचा हा जो मानसिक बॅलन्स आहे हा थोडा डिस्टर्ब झालेला आहे आणि ते वेगळ्या वेगळ्या माध्यमातून बाहेर काढतात. आणि जसं संजयजी म्हणलं की नेमका त्याचा वापर कोण करतंय, एवढी मोठे मोठे नेते या महाराष्ट्राचे आता सत्तेत आहेत आणि फक्त एक संजय राऊताचा एक बुजगावणा करून ठेवलाय. हा वापर कोण करते हे पण बघितलं पाहिजे. संजय राऊतांच्याच याच मुद्द्यावर एक पटकन छोटा उपप्रश्न सिद्धार्थ शिरोळे आपल्यासाठी आहे. सिद्धार्थजी, आपण याच्यावरही भाष्य करावं की आत्ताच्या घडीला संजय राऊतांचा वापर करून कोणाला कोणाचा हित, कुठलं हित साध्य करायचं असू शकतं? काहीतरी हे बघा, काहीतरी जे संजय राऊतांच्या माध्यमातून कोणाला हित साध्य करायचे हे तर आता आपल्याला सगळ्यांना शोध घ्यावा लागेल. कारण ज्या पद्धतीने ते आता व्यक्त व्हायला लागलेत, काहीतरी भीती असल्याशिवाय माणूस असा व्यक्त होत नाही. लक्षात ठेवा, काहीतरी दडपण असल्याशिवाय, काहीतरी प्रेशर असल्याशिवाय. कोणाचं प्रेशर आहे? मातोश्रीचं प्रेशर आहे का? उलट शिवसेनेला घेऊन खड्ड्यात चालले ते अशा प्रकारचे वक्तव्य घेऊन. अशा प्रकारचे स्टेटमेंट्स हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला मान्य असणारे नाहीयेत. किशोर तिवारींचं उत्तर येईल यावर किशोर तिवारींचं उत्तर येईल. किशोरजी, महाराष्ट्राच्या संस्कृती, अस्मिता इत्यादी इत्यादी सर्व गोष्टींसाठी असलेली शिवसेना आणि त्याच्याकडून त्यांच्या नेत्याच्या कडून होणारी वक्तव्य. हे बघा, एक पहिले मी सिद्धार्थ शिरोळे यांना त्यांना पहिले क्लिअर करतो की शिवसेना चे ते मुख्य प्रवक्ते आहे आणि अख्खी शिवसेना त्यांच्या पाठीशी उभे आहे. एक गोष्ट हे बघा, किरीट सोमय्या यांनी त्याच्यापूर्वी भावनाताई गवळी, त्याच्यापूर्वी त्यांनी अनंतराव अडसूड आणि त्यांनी प्रताप सरनाईक, त्यांनी आता हे बघा, जिथे बंगले नाही तिथे बंगले म्हणायचे, स्वतः काचेच्या घरात राहायचं. सिद्धार्थ, तुम्हालाही माहित आहे की किरीट सोमय्या हे इन्व्हेस्टरचे मसिहा म्हणून आले आणि पीएमसी बँकची याची त्याची झाली तेव्हा बोलायला तयार नव्हते. मी किरीट सोमय्या यांना त्यांच्या कॉलेज जीवनापासून बघितलं आहे आणि पहिल्यांदा जेव्हा आम्ही जनता पार्टीमध्ये गेलो तेव्हाही ते युथ विंगचे होते. मात्र कसं झालं की 70त गेल्यानंतर त्यांची भाषा ही सुद्धा चुकीची आहे. आणि मी पहिले तुमच्या या वाहिनीवर बोलतोय की संजय राऊत यांनी जे उपबोधन किंवा जे प्रोनाउन्सिएशन त्यांनी लावले त्याला तेवढे लावायला नको होते. बिलकुल हे आपण मान्य केलं, ते खूप झालं. अर्थात या चर्चेमध्ये ते 2-3दा शब्द आले, ते शब्द आम्ही पुनर्प्रसारणातून काढून टाकणार आहोत याची आत्ताच आपल्या सगळ्यांना मी कल्पना देतो आणि कृपया ते शब्द पुन्हा या स्क्रीनवर आमच्या चॅनलवर वापरू नका अशी विनंती करतो. मला पटकन जयंत माइंडकरांना बोलतं करायचं आणि जयंत माइंडकरांच्या नंतर संजय ठाकूर यांच्यासाठीचा पुढचा प्रश्न असेल. जयंतराव, हे सगळं फिरून फिरून कुठं येत आहे तर कुठली ना कुठली तरी अंतस्थ खुन्नस दिसून येते. पुढचं आपण बोलायचं आहे. जयंतराव, माईक बंद आहे, आवाज येत नाहीये, प्रेक्षक आपल्याला ऐकू शकत नाहीयेत. काही गडबड झालेली दिसतेय, चुकून कॅमेरा बंद झालाय. मी पटकन संजय ठाकूर यांच्याकडे जातो. ही अंतस्थ खुन्नस आहे जी जी ती फक्त मराठी विरुद्ध गुजराती अशी आहे. आणि या एप्रिल मध्ये मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुका लक्षात घेऊन मराठी माणसांचे एक प्रकारची युनिटी करण्याचा हा प्रयत्न आहे. मराठी विरुद्ध गुजराती हा वाद उभा करून आपल्या 100हून जास्त जागा 236च्या मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या सभागृहात, ज्याच्यामध्ये 40,000 कोटीचं एखाद्या राज्याहून मोठं असलेलं बजेट आहे, आपली ग्रीप, आपला जो सिटाडेल आहे, आपला जो मेन फोर्ट आहे तो इंटॅक्ट ठेवायचा हा प्रश्न आहे. संजय राऊतांचे शब्द बघा. मला आपल्याला आणखीन एक उपप्रश्न विचारायचा आहे. मराठी माणूस त्या मराठी माणसाला नेता भ्रष्टाचार करतो हे चालतं का? मला एक सांगा, अगदी बरोबर आहे तुमचा प्रश्न. जसा नेता भ्रष्ट असलेला चालतो, जसा शेतकऱ्यांचा मसिहा शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालणारा चालतो, जसा एखादा दलितांचा नेता हा दलितांच्या वरच काही इतर आरोप भ्रष्टाचार करणारा चालतो, तशा प्रकारच्या या घटना आहेत. मराठी म्हणत शिवसेनेच्या हातनं किती वेळेला मराठी माणसांवरही अन्याय झालेला आहे का, तर मी मान्य करीन, हो, अशाही घटना असू शकतात. ठीक आहे. पटकन संजय ठाकूर यांच्यासाठीचा पुढचा प्रश्न. संजय ठाकूरजी, ज्या पद्धतीनं मतांचं ध्रुवीकरण, समाजाचं ध्रुवीकरण अपेक्षित करून काहीही करून मुंबई महानगरपालिका मिळवायची आहे, तसे प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या कडूनही होत आहेत का आणि तसे प्रयत्न शिवसेनेकडून होत आहेत का? मुळात या सगळ्या घटनाक्रमाकडे
मुंबईकर मतदार स्पष्टपणे नाराजी दर्शक दृष्ट्या पाहतोय का? देखिए, महाराष्ट्र के लोगों को ये बात समझ में आ गई है कि इन लोगों को जब न्यायप्रिय सरकार की गवर्नेंस करते समय, सरकार की तरह काम करते समय आप शिवाजी महाराज के आदर्श का पालन नहीं करेंगे, मराठी मानुष के हितों की रक्षा नहीं करेंगे, लेकिन जब आपके ऊपर कोई आरोप लगेगा तो आप मराठी मानुष और शिवाजी महाराज की आड़ लेके उनके पीछे छुप के आप इस तरह के प्रश्न आगे करके इस तरह का जो है एक तरह का ध्रुवीकरण करने का प्रयास करते हैं। लेकिन ये प्रयास महाराष्ट्र के लोगों के समझ में आ चुका है। संजय राउत को ये पता होना चाहिए कि अब संजय राउत के झगड़ा कराने से यहाँ कोई लड़ने वाला नहीं है, ना कोई मानने वाला है। हाँ, संजय राउत ने एक जरूर आइडिया दे दी बीजेपी के लोगों को कि अगली बार हम लोगों के ऊपर आरोप लगाना हो तो किसी मराठी नेतृत्व को आगे करके ये सारे प्रश्न पूछिए ताकि उनका ये प्रश्न उपस्थित ना हो सके। ये दुर्भाग्यपूर्ण है कि आप, अरे संजय राउत कितने होशियार आदमी हैं। संजय राउत पे भ्रष्टाचार के आरोप लगे तो उन्होंने मैं भ्रष्टाचारी नहीं हूं इसका साक्ष्य देने के बजाय उन्होंने सीधे सीधे मातोश्री और ठाकरे परिवार के ऊपर प्रश्न खड़ा कर दिया। आवश्यकता नहीं थी उसकी, उनको क्या जरूरत थी ठाकरे परिवार के कितने बंगले हैं और कितने हैं उसकी बात करने की। वहां पे तो बात हो रही थी संजय राउत के भ्रष्टाचार की। तो संजय राउत इसी तरह का काम करते हैं। इसीलिए मैं पूछ रहा हूं कि शिवसेना नेतृत्व तो संजय राउत को इसकी इजाजत दे रहा है या महाराष्ट्र में बैठा कोई दूसरा व्यक्ति संजय राउत का इस्तेमाल कर रहा है? क्योंकि संजय राउत से प्रश्न पूछा कुछ जाता है और संजय राउत उत्तर कुछ और देते हैं। ये बात महाराष्ट्र के लोगों को समझ में आ रही है। जी संजय जी, एक ताजा सूचना आ रही है और आज के पूरे दिन को देखकर इस सूचना को देना, साझा करना जरुरी आहे। नवी घटना समोर येते आणि ते आहे नारायण राणेंचं ट्विट। नारायण राणेंच्या ताज्या ट्विट मधल्या तपशिलाचा संदर्भ थेट मातोश्रीशी दिला जातोय। आज काय घडलंय हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे। नारायण राणे यांचं मुंबईतलं घर आणि त्या घराच्या निमित्तानं बेकायदा बांधकामाची नोटीस त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे। या घराच्या निमित्तानं म्हणजे या नोटीसच्या निमित्तानं घराची चाचपणी, घराची मोजणी करण्याच्यासाठीचे आदेशही निघालेत असं समोर येत आहे। हे सगळं घडण्याच्या नंतर आत्ताच्या ताज्या घटनाक्रमात नारायण राणे ट्विट करून असं म्हणतायत की मातोश्रीतल्या काही जणांच्यासाठी ईडीची नोटीस तयार आहे। सुशांत सिंग आणि दिशा सालियन आत्महत्या प्रकरणाचा ही उल्लेख त्यांनी ट्विटमध्ये केलेला आहे। हे सगळा प्रकार काय आहे? संजय ठाकूर आपल्याकडून एका मिनिटात उत्तर अपेक्षित करतो। देखिए, ऐसा है कि मैं फिर यही कह रहा हूं कि राजनीतिक संघर्ष में यही चीज, ये अपेक्षित नहीं थी चीजें जो हो रही हैं, लेकिन किसी ने कहा क्या रे तो दूसरा बोलेगा हाँ रे। ये तो प्रतिक्रिया है। मैंने पहले ही कहा कि जो विपक्ष है वो विपक्ष में है, वो आक्रामक होगा, लेकिन जिम्मेदारी ज्यादा सत्ता पक्ष की है कि जो वस्तु स्थिति है उसको सामने रख के सत्ता पक्ष दूध का दूध और पानी का पानी करे। लेकिन ये तो सत्य है ना, यथार्थ सत्य है ना कि जब से ये सरकार आई है तब से महाराष्ट्र मुंबई की पुलिस के बारे में जिस तरह की घटनाएं सामने आई, भ्रष्टाचार के जिस तरह से मामले आए, किशोर तिवारी जी कह रहे हैं कि किरीट सोमैया आरोप लगाते हैं, तो उन आरोपों के बाद एजेंसी जहां जा रही हैं वहां पे अगर पैसे मिल रहे हैं, पेपर मिल रहे हैं और अगर बेनामी संपत्तियां मिल रही हैं, अगर वो चीजें दिख रही हैं सामने, तो महाराष्ट्र की जनता को आप कैसे जवाब दोगे? ठीक आहे, किशोर तिवारींकडे कदाचित उत्तर तयार दिसतंय, त्यांचा हात वर झालाय। किशोर जी बोला, आपल्यासाठीचा 1 मिनिटाचा वेळ उरलाय। देखो, मैं संजय ठाकूर सुद्धा भक्तांच्या लाईनीत बसले, मला फार वाईट वाटलं। एक मी सांगतो तुम्हाला की हा काय तर्क आहे किशोर जी? मान्यता प्राप्त पुरस्कृत मंत्री तुम्ही आहात, तुम्ही भक्त किंवा एजंट सारखा बोलू शकता। माझ्यावर काय कुणाचा उपकार नाही, मला कोणीही काय दिलेलं नाही, तुम्ही पुरस्कृत आहात, माफी म्हणता हूं ठाकूर जी, माफी म्हणता हूं। अरे मला बोलू द्या, अरे मला बोलू द्या। एक मी बोलतो की मागील 30 वर्षात आम्ही एकदम चारित्र्य संपन्न होतो आणि एकदा यांच्याची फारकत घेतली की आम्ही भ्रष्ट झालो, इतके भ्रष्ट झालो। 19 बंगले, तिथे झाडं दिसत आहे आणि ते त्यांची कन्स्ट्रक्शन कंपनी बघा,
आणि 4 कोटी 400 कोटीची जागा, हे बघा कसं आहे की मी जो हॅशटॅग मागे लावला आहे ना की हमाम में सब नंगे, हा सगळ्यांसाठी लागू होतो की तुम्ही सार्वजनिक राहत असताना, तुम्ही सार्वजनिक सेवा करत असताना जी. तुमच्या हजारो कोटीच्या संपत्ती होतात कशा, आणि याचं उत्तर तुम्हाला समाजाला द्यावं लागेल. अगदी आणि अगदी समाजाने किशोर हेच किशोर उत्तर तिवारी विचारलं किशोर पाहिजे. तिवारी हे प्रश्न सगळ्यांसाठीच लागू पडतील. आपल्याला वेळेची मर्यादा आहे. जाता जाता पटकन आपल्या सोबत असलेल्या इतर 2 मान्यवरांनाही बोलतं करायचंय. मला पटकन जयंतरावांना विनंती आहे, 30 सेकंदात आपण सांगायचं, सार्वजनिक सेवा करत असताना संपत्ती आली कुठून याचा जाब जनता मागते का आणि तिला तो हवा असतो का? आपण माईक सुरू करायचा आहे. जयंतराव, आवाज बंद आहे आपला. आज काहीतरी गडबड होतीये सातत्यानं. हा मागितला गेला पाहिजे. आवाज येतोय आता? बिलकुल येतोय, बोला. हा, तर हा जनतेने जबाब मागितला पाहिजे, जनतेने उत्तर मागितलं पाहिजे. तुमची प्रॉपर्टी तुमच्या या 5 वर्षात कशी वाढली, आणि सीसीटीव्ही, त्याच्यानंतर बँकिंग अकाउंट्स किंवा ट्रान्झॅक्शन, जी पे, ज्या काही मोड्स आहेत, या मोड्स वरून आपल्याकडे किती पैसे आले, किती पैसे गेले, याचं मूल्यमापन पण केवळ एकाच पक्षाचं नाही, तर सत्ताधारी पक्षांच्या पासून विरोधी पक्षांच्या पर्यंत. बिलकुल. आणि आता आमचं झालं, मग आजपासून 10 वर्ष आधीचं तुम्ही का नाही काढत, असा डिफेन्स नाही. तुम्ही ज्यांच्या पिरियड मध्ये सुरू आहे त्यांच्या पिरियड मध्ये त्यांनी एक काल मर्यादा ठरवून आम्ही इथपासून सगळं चेक करत आहोत, असं सर्वांचं चेक झालं पाहिजे. बिलकुल. या पटकन मताचे- सिद्धार्थ शिरोळे पुढच्या मुद्द्यासाठी. सिद्धार्थ शिरोळे, आपल्यासाठीचा प्रश्न असा की आत्ताच्या घडीला हा सगळा वादंग नक्की 10 मार्च पर्यंत आहे का 10 मार्चच्या नंतर काही नवा अंक सुरू होणार आहे? नाही, मला असं वाटतं की हा 10 मार्चचा याच्याशी काही संबंध नाहीये. नाही, तुमचं आता जमणारच नाही. सिद्धार्थ नाही जमणार. सिद्धार्थ नाही जमणार. 2 मिनिटं बोलून द्या. माझं असं मत आहे की याचा 10 मार्चचा कुठलाही संबंध नाही. हे जे आपण जे पेरतो तेच उगवतं प्रसादजी. त्याच्यामुळे जे शिवसेनेने पेरलंय ते संजय राऊतांच्या माध्यमातून उगवलेलं आहे. आणि संजय राऊत, लिहून घ्या, संजय राऊत हा व्यक्ती असेल जो काळ ठरवेल की शिवसेनेला बुडवणारा हा संजय राऊत असतील. लक्षात ठेवा, ही काळ ठरवेल. सगळे चुकीचे निर्णय जे शिवसेनेने मागच्या गेल्या 2-2.5 वर्षात घेतलेत, जे कुठं झुकले नव्हते, जिथं जिथं नाही झुकलं पाहिजे तिथं जाऊन झुकलेत, अशी शिवसेनेचा जो काळानंतर जो त्यांचा जे परिणाम त्यांना भोगायला लागणार, त्यांचा फक्त ठीक आहे. ते कोणामुळे झालं, ते संजय राऊतांमुळे झालं. अत्यंत एका महत्वाच्या वळणावर चर्चा आली. वेळ मर्यादा आहे. किशोरजी, आत्ता माफ करा, वेळ मर्यादेमध्ये चर्चेला आपल्याला थांबवायचंय. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.